नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे गीताज वेज किचनमध्ये खूप मनापासून आज आपण झटपट तयार होणारी ज्वारीच्या पिठाचे फुलके आणि तेल कांद्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. आणि ही तेल कांद्याची चटणी करायला एकदम सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपण चटणी करून घेऊयात तेल कांद्याची. त्यासाठी पाऊण वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट, एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला. यामध्ये आपल्याला तेल आणि लसणाची फोडणी करून यात टाकायचं आहे. आता आपल्याला फोडणीसाठी एक 4 ते 5 चमचे तेल गरम करून घ्यायचे. आता इथे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि आता यात हा बारीक चिरलेला लसूण टाकायचा. आणि आता लसूण छान असा परतलेला आहे. आता आपल्याला ही फोडणी त्या कांद्याच्या ह्यात टाकून घ्यायची आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालंय. तर यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊन हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आता इथे मीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबामुळे मस्त अशी चटपटीत ही चटणीची चव लागते. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता इथे आपली मस्त अशी ही तेल कांद्याची चटणी तयार झाली. आता आपण आपले फुलके करून घेऊया. त्यासाठी 1 वाटी पाणी गरम करायला ठेवायचंय. 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ. आता इथे पाणी उकळले आहे. गॅस बंद करायचा. आता हे पाणी आपल्याला ओतून घ्यायचंय परातीत. आता यात 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचंय, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झाले. आता हलकं कोमट झालेलं आहे. आता हे मळून घ्यायचं. तर आपले हे पीठ असं मळून झाले. आता याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं. आता इथे तेल लावून छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे 10 मिनिटं झाकून ठेवूयात. आता आपलं हे पीठही छान असं भिजलेलं आहे. आता एक छोटासा गोळा घेऊन थोडंसं पीठ लावून घ्यायचंय आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं. तर इथे आपला हा फुलका छान असा लाटून झालेला आहे. आता भाजून घेऊयात. आता याच्या कडेने थोडंसं तूप सोडायचं. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्याही बाजूने थोडंसं तूप लावून दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं. तर इथे हे दोन्ही साईडने छान असं भाजून झाल्यात. आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने सगळे फुलके करून घेऊया. आणि आपली ही मस्त अशी फुलके तयार झालेले आहेत. आता ह्या फुलक्यांबरोबर ही चटणी एकदा नक्की करून पहा. खूप भारी लागतात. संध्याकाळच्या वेळेला जेवणात काय बनवावे सुचत नाही, तर अशा वेळेला हे फुलके आणि ही तेल कांद्याची चटपटीत चटणी नक्की ट्राय करून पहा. तर हे मस्त असे हे मऊ लुसलुशीत आपले फुलके तयार झालेले आहेत. तर हे फुलके आणि चटणी संध्याकाळच्या जेवणात किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला सुद्धा आपण हा पदार्थ करू शकतो. छान असा पोटभरीचा हा पदार्थ आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.